यानंतरची बातमी आहे इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकी संदर्भातली। नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। 3.5 महिन्यांनंतर ही बैठक होत असून या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह 27 पक्षांचे नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये इंडिया आघाडीत समन्वयक नेमण्यावर एकमत झालं असून हा समन्वयक म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार नसणार आहे, तर जागा वाटप करण्याचाही अनेक नेत्यांनी आग्रह केला अशी माहिती समोर येते। आणि आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रसन्न, थोडासा सारांश बैठकीचा काय काय चर्चा झाली? नम्रता, अगदी थोडक्यात सारांश सांगायचं झालं तर पहिली जसं आधी पण होत होतं, या बैठकीवरती 100 खासदारांच्या निलंबनाचं सावट होतं आणि ते दिसून आलं। त्या डिसेंबरला रॅली येणारे किंवा करण्यात येणारे हे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। त्यांना विचारण्यात आलं की यावेळी ममता बॅनर्जींनी तुमचं नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून इंडिया आघाडीतर्फे प्रपोज केलेलं आहे, त्यावरती मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही। आता आमचं सगळ्यांचं एकमत आहे ते म्हणजे निवडणुका लढवणं, जिंकणं आणि मोदींसमोर आव्हान उभं करणं हेच आमचं एकमेव ध्येय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक मुद्दा म्हणजे के.सी. वेणुगोपाल जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी मात्र वेगवेगळे स्पष्ट केलं नंतर पत्रकारांशी बोलताना की लवकरात लवकर सीट शेअरिंग मात्र झालं पाहिजे, प्रक्रिया सुरुवात झाली पाहिजे। त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये जानेवारी 15 तारखेपर्यंत सीट शेअरिंगच्या बाबतीत मोठी बातमी इंडिया आघाडीकडून येऊ शकते असं सध्या तरी दिसतं। प्रसन्न, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर इंडिया आघाडीची आज बैठक पार पडली। तब्बल 3.5 महिन्यानंतर ही बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा नेता ठरवण्यावरती चर्चा झाल्याची कळत आहे। तसंच जागा वाटपासाठी सुद्धा अनेक जण आग्रही होते अशी माहिती मिळते आहे।